त्यांचं नाव शिवाजी, त्यांचं उपास्य दैवत देवादिदेव महादेव आणि आराध्य दैवत जगदंबा. सगळा संबंध याच्याशी आहे, शिवपुराणाशी आहे. म्हणून आपल्या पोटी कोण जन्माला यावं हे प्रत्येक आई बापाच्या हातामध्ये आहे. आणि आई बापा करता जिवंतपणी नरक यातना काय असतील तर आई बापाने हडाचं काढ रक्ताचं पाणी करून स्वतःच्या इच्छा अपेक्षा त्यागून कवडी अगदी रक्ताचं पाणी करून कमवलेली संपत्ती करत त्या आई बापाच्या डोळ्यात येत मुलं डाव खेळण्यावर जर पैसे घालवत असतील, दारू पिण्यामध्ये आणि नको त्या नाच गाण्यावर जर पैसे घालवत असतील तर हे आई बापा करता जिवंतपणी मरण आहे, लक्षात ठेवा. म्हणून शिव महापुराणाकडून हे शिकायचंय की जगज्जननी जन्माला येण्यासाठी अगोदर आई महत्वाची आहे. भूमीचे मार्ग व सांगे कुंभाची दलदल आणि मोद शुद्ध बीजापोटी असणाऱ्या मैनावती राणी आणि हिमालयाचं लग्न ब्रह्मदेवानी लागून दिलेलं आहे. आणि यांचा विवाह झाल्यानंतर बराचसा काळ लुटल्यानंतर एके दिवशी सर्व असणारे देवी देवता ऋषीगण ब्रह्मदेवांकडे जातात की ब्रह्मदेवा, सती मातेचा देहांत झाल्यापासून या असणाऱ्या जगताचं परात्पर परब्रह्मतत्व शिवतत्व गेली 88,000 वर्ष झालं ध्यानामध्ये बसलंय. ते ध्यानातून बाहेर यायला तयार नाहीये. काही पण करा, जर हे शिवतत्व ध्यानातून बाहेर नाही आलं तर जगाचं सृजन कोण करणार आहे? आणि जगाचं सृजन जर नाही झालं तर पृथ्वीचा भार वाढेल आणि पृथ्वी नाश पावेल. काहीतरी प्रयत्न करा. त्यावेळेला सर्व देवतांना घेऊन ब्रह्मदेव श्री हरी विष्णूंच्याकडे येतात. भगवान श्री हरी विष्णूंची स्तुती करतात आणि सांगू लागतात, गेली 88,000 वर्ष झालं या जगताचं परात्पर परब्रह्म निर्गुण निराकार तत्व देवादिदेव महादेव भगवान भोलेनाथ आदि शिव आपल्या पत्नीच्या विवाहानंतर अखंड समाधी लावून बसलेले आहे. काही पण करून भगवान शिवांना या असणाऱ्या समाधीतून आपण बाहेर आणलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे. याकरता पुन्हा जगदंबेनं जगज्जननीनं अवतार घेतला पाहिजे. भगवान श्री हरी विष्णूंनी सांगितलं, हो सतीवतीनं देह काढल्यानंतर दक्ष प्रजापतीला सांगितलं होतं की मी पुन्हा कोणाच्या तरी घरी मुलगी म्हणून जन्माला येऊन मी पुन्हा शिवतत्वाला प्राप्त करेन. आणि कोणाच्या पोटी अवतार घेईल तर सनकादिकांच्या उशापामुळे मैनावती राणीच्या पोटी ही पार्वती माता जगज्जननी जगदंबा अवताराला येणार आहे. म्हणून आपण हिमालयाच्या घरी गेलं पाहिजे. भगवान श्री हरी विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि सर्व देवतागण आणि ऋषीगण हिमालयाकडे येतात. हे सर्वजण आलेले पाहून हिमालयाचा आनंद गगनामध्ये मावत नाहीये. हिमालय या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यावेळेला हिमालयाला सांगू लागतात, हिमालया असणाऱ्या सती मातेनं दक्ष प्रजापतीच्या यज्ञकुंडामध्ये देहत्याग केलेला आहे, सती केलेली आहे. आणि हीच सती माता म्हणजे पुरुषाची प्रकृती, ब्रह्माची माया आणि शिवाची शक्ती आहे रे. आणि ही पुन्हा अवतार घेऊ इच्छिते, जन्माला येऊ इच्छिते आणि जन्माला येत असताना ती तुझ्या पत्नीच्या पोटी आणि तुझ्या पोटी जन्म घेऊ इच्छिते. हे सनकादिकांच्या आशीर्वादामुळे आहे. परंतु ही जगज्जननी, ही जगदंबा जर तुमच्या दोघांच्या पोटी यावी वाटत असेल तर तुम्हा दाम्पत्यांना, तुम्हा पती पत्नीला त्या जगदंबेची आराधना करावी लागेल. त्यावेळेला असणाऱ्या मैनावती राणीनं आणि हिमालय पर्वतानं
कठोर घनघोर अशी तपश्चर्येचा अनुष्ठान व्रताचा आरंभ केला. हजारो वर्ष तपश्चर्या केली. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाहीये. एका पायावर उभे राहून हात डोक्यावर घेऊन हिमालय पर्वत आणि मैनावती राणी जगदंबेची आराधना करतात. जगतजननी जगदंबा परंबा मातेची आराधना केल्यानंतर साक्षात ती विश्वमोहिनी, विश्वाला निर्माण करणारी विश्वमाता, जगन्माता, जगतजननी जगदंबा परंबा असणारी मैनावती राणी आणि हिमालयाच्या समोर भव्य दिव्य तेजोमय तेजोमय प्रकाशमय स्वरूपामध्ये 18 असणारे हात आणि त्या रूपामध्ये दुर्गा मातेच्या रूपामध्ये प्रवेश झाली आणि असणाऱ्या हिमालयाला आणि मैनावती राणीला सांगितलं, मी तुमच्या या घोर तपश्चर्येनं तुम्हाला दोघा पती पत्नीवर पुन्हा तुमच्या असणाऱ्या दाम्पत्यावर मी प्रसन्न आहे. बोला, आपण कोणत्या इच्छेनं कोणत्या कामनेनं माझं हे घनघोर तप केलेलं आहे. त्यावेळेला हिमालयानं मैनावती राणीनं जगदंबेला प्रणिपात दंडवत केला आणि प्रणिपात दंडवत करून जगदंबेला विनंती केली, हे जगतजननी जगदंबा जगन्माता, शिवाची शक्ती, पुरुषाची प्रकृती आणि ब्रह्माची माया आहे. तुझ्या शक्तीने भगवान शिवांनी ब्रह्मदेवाला आणि श्रीहरी विष्णूंना निर्माण केलं. तुझ्याच शक्तीने ब्रह्मदेवाला जगत निर्मितीचा आशीर्वाद दिला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना परिपालनाचा आशीर्वाद दिला. म्हणून हे जगदंबे, हे जगतजननी, आमची इच्छा आहे की तू आमच्या पोटी मुलगी म्हणून जन्माला यावं आणि तू घोर तपश्चर्या करून त्या शिवतत्वाला भगवान शिवांना प्राप्त करावं. जगदंबा प्रसन्न झाली, अंबा प्रसन्न झाली, तथास्तु म्हणाली आणि सांगितलं, अगोदर तुम्हाला 100 पुत्र होते आणि 100 पुत्राच्या नंतर मी 101वा नंबर कन्या म्हणून मी जन्माला येईल असं वचन दिल्यानंतर अंतर्धान झाली. हिमालयाला आणि मैनावती राणीला 100 पुत्र झाले आणि ते 100 पुत्र कोण आहेत? या भारत देशातल्या 100 पर्वत रांगा आहेत. सह्याद्री हिमालयाचे पुत्र आहेत. जेवढ्या काही पर्वत रांगा आहेत भारत देशामध्ये 7 पर्वत रांगा हे कोण असणाऱ्या हिमालयाचे पुत्र आहेत. आणि अशा पद्धतीनं 100 पुत्राच्या नंतर मैनावती राणी गर्भवती राहिल्या आणि गर्भवती राहिल्यानंतर ती शिवाची शक्ती, ब्रह्माची माया आणि पुरुषाची प्रकृती तेज स्वरूपानं मैनावती राणीच्या गर्भामध्ये आली. त्यावेळेला मैनावतीचं तेज, मैनावतीचे तेज जगता लागी प्रकाशे, जगदंबा जगत कारणा तया लागी गर्भी असे. तिच्या गर्भामध्ये ती जगदंबा आहे. अशा पद्धतीनं 9 महिने 9 दिवसाचा कालखंड एका आईच्या गर्भामध्ये परआंबेनं पूर्ण केला आणि त्यावेळेला अश्विन शुद्ध प्रतिपदा ही जगदंबेची काय आहे? जन्म ला येण्याची तिथी आहे म्हणून घटस्थापना अश्विन शुद्ध प्रतिपादिला केली जाते. आणि मग आता मैनावती राणी प्रसूती होण्याची वेळ आली. त्यावेळेला सर्व देवी मैनावती राणीच्या घरी आलेल्या आहेत आणि त्या गर्भामधून बाहेर येणाऱ्या जगदंबेची स्तुती करू लागलेली आहे. जय दुर्गे दुर्गती परिहारिणी
धारिणी हे जगदंबे जगदंबेची असणारी काय करत आहे तर स्तुती गात आहे आणि सर्व देवी त्या गर्भावरून प्रगट होणाऱ्या जगदंबेचं काय करत आहे स्वागत करत आहे स्वागतम अंबे स्वागत केलेलं आहे स्वागतम अंबे स्वागतम जगदंबे जगत जननी जगदंबा भवानी स्वागतम 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 आणि त्याच असणाऱ्या वेळेला म्हणून जगदंबेचा असणारा जन्म जो आहे तो असणारा कधी झालेला आहे तर प्रात कालाच्या वेळेला झालेला आहे आणि त्याच वेळेला स्वागत करून असणारे देवी देवता मैनावती राणीच्या कक्षेमधून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर इकडं जगदंबेच्या प्रसूतीची वेळ झाली आणि साक्षात जगज्जननी जगदंबा परंबा असणारी मैनावती राणी आणि हिमालयाच्या असणाऱ्या घरी प्रगट झालेली आहे
आज जगज्जननी जगदंबेचं प्रागट्य झालेलं आहे. आपल्या घरी जगदंबा जगज्जननी परंबा जन्माला आली. हिमालयाचा आनंद गगनात मावेना गेला. हिमालय खळखळून हसू लागलेला आहे. हिमालय आनंद करू लागलेला आहे. हिमालयाच्या हिमनगरामध्ये शंभर पुत्राच्या जन्माचं स्वागत झालं नाहीये, पण एका मुलीच्या जन्माचा उत्सव मात्र अख्ख्या हिमालयामध्ये त्याचा आनंद ओसंडून वाहू लागलेला आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये बापाला, म्हणून मी बऱ्याच वेळा सांगत असतो की बाप आणि वडील हे दोन शब्द जरी सारखे असतील तर या दोन पदव्या स्वतंत्र आहेत. मुलगी असते त्यालाच बाप पदवी लावता येते आणि मुलगा असतो त्याला वडील पदवी मिळते. मुलगी नसेल तर तुम्हाला बाप पदवी लागत नाही. म्हणून मुलाच्या नावापुढे आईचं नाव लावण्याची परंपरा आहे. मुलाच्या नावापुढे आईचं नावापुढे म्हणतोय, पाठीमागे नाही. तुम्ही बरेच नाव पुराणामध्ये ऐकली असतील. हा कोण आहेत आपण? रामचंद्र प्रभू सांगतात, मी कौशल्या सूत आहे. मी कोण आहे? कौशल्या सूत, कैकेयी सूत, हा गौतमी पुत्र, असं पुराणामध्ये ऐकायला मिळतं. परंतु एका तरी मुलीच्या नावापुढे आईचं नाव आहे का? फक्त पुराणात दाखवून द्या. मुलीच्या नावापुढे आईचं नाव नसतं, मुलीच्या नावापुढे बापाचं नाव लागतं. म्हणून पर्वताची मुलगी, कोणाची मुलगी? हिमालय कोण आहे? पर्वत आहे. आणि पर्वताची मुलगी म्हणून पार्वती. बापाच्या नावावरून, आईच्या नावावरून नाव नाही. पर्वताला गिरिजा म्हणतात, गिरी म्हणतात. गिरी पर्वताला काय म्हणतो आपण? गिरी म्हणतो. म्हणून जगदंबेला गिरिजा म्हणतात. हिमालयाच्या नावामुळे हिला हेमवंती सुद्धा नाव आहे. काय? हेमवंती. हा हिमालय रंगाने कसा आहे? पांढरा आहे. हिमालयाचा बर्फ कसा आहे? पांढरा आहे. म्हणून पार्वतीला गौरी सुद्धा म्हणतात. गोऱ्या रंगाची, पांढऱ्या रंगाची, गौरंग, गौरी म्हणतात. अशी अनेक नावं या जगदंबेला ठेवण्यात आली. आणि मुलीचा जन्म झाला हिमालयाच्या घरी म्हणून आज ब्रह्मदेव आणि देवर्षी नारदजी मुलगीला पाहण्याकरता येतात. हिमालयाच्या पोटी जगदंबेचा जन्म झाला. काही फळं असणारी असतील, काही वस्तू असतील, काही दागदागिने असतील, काही वस्त्र असतील, हे घेऊन आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्या जगदंबेला, जगज्जननीला या डोळ्याला भरवून पाहिलं. त्यावेळेला देवर्षी नारदांना हिमालयानं सांगितलं, देवर्षी तुम्हाला भूत भविष्य वर्तमान कळतं, सांगा माझ्या मुलीचं काहीतरी भविष्य. त्यावेळेला नारदजी बोलू लागले, हिमालया, अरे जिच्यामुळे जगाचं भविष्य आहे ती तुझ्या घरी जन्माला आली रे बाबा. अष्टभुजा त्रैलोक्य जननी, अष्टभुजा त्रैलोक्य जननी, अष्टभुजा
जगाची आई आहे, हिच्यामुळे सगळ्या जगाचं भविष्य आहे आणि तिचं भविष्य मला विचारलं. ही कोणी सामान्य नाहीये, ही ती जगदंबा आहे ज्या शक्तीनं शिवाला दाखवलंय, ज्या शक्तीनं ब्रह्माला प्रगट केलंय, ज्या शक्तीनं विष्णूंना प्रगट केले. ही तिन्ही देवांना प्रगट करून तिन्ही देवांच्या मध्ये सामर्थ्य बनून राहणारी ही ती शक्ती जगतजननी जगदंबा आहे. हे अनेक रूपानं नानाविध रूपानं नटलेली आहे राजा. आणि तुझ्या तपश्चर्येनं, तुझ्या आव्हानानं, तुझ्या पोटी तुझ्या भाग्यानं आज या असणाऱ्या जगदंबेनं जन्म घेतलेला राजा. अरे तुझं जीवन एका असणाऱ्या अलौकिक उंचीवर प्राप्त झालंय राजा. आणि मग भविष्य सांगत असताना बापाच्या जीवनामधली सगळ्यात मोठी चिंता मुलीच्या बाबतीत एकच असते. नारदजी, ही सुलक्षणा आहे, ही सुंदरी आहे, ही गुणवंती आहे, ही रूपवंती आहे, ही सौभाग्यवती आहे. आणि हे सांगत असताना असणाऱ्या हिमालयानं विचारलं, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, कुठे होईल, कोणाशी होईल, या बाबतीत काही भविष्य आहे का? देवर्षी नारदांनी सहज जगदंबेच्या ललाटाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजा, हिच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं आहे, सगळं काही योग्य आहे, पण एवढ्या बाबतीत मात्र थोडस चिन्ह काही विपरीत दिसत रे. आणि लक्षात ठेवा, मुलीच्या बाबतीत बापाच्या जीवनामध्ये बापाला चिंता कशाची नसते हो. बापाला मुलाची चिंता नसते. म्हणून आपल्या घरी एखादी सून घेऊन येताना सासऱ्याला ती सून गरीबाची आहे, श्रीमंताची आहे, या बाबतीत अजिबात कधी तो चिंता करत नाही. कारण ती माझ्या घरी येणार आहे, मी तिला किती ऐश्वर्यात ठेवायचं ते माझ्या हातात आहे. पण मुलगी देताना मात्र बापाला चिंता पडते. का? बापाचं मुलीवर विशेष प्रेम असतं, लक्षात ठेवा. म्हणून बापाच्या जीवनामध्ये चिंता पडत असते. कारण मुलीचं लग्न झाल्याशिवाय बापाला मरायला परवानगी नाही, बापाला मरायला परवानगी नाही. आणि तोपर्यंत मुलीचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बापाच्या आत्म्याला शांती मिळत नाही. म्हणून हा नियम फक्त इथंच लागू होतो जर वडील मुलीच्या लग्नाआधी जर निधन पावले आणि मुलगी जर लग्नाला आली असेल तर 1 वर्षाच्या आत मुलीचं लग्न करायचंय. आई गेल्यावर नाही बरं का, फक्त वडील गेल्यावर. तेही लग्नाला आली असेल तेही मुलाचं नाही. हा मुलासाठी नियम नाही. का? तर तोपर्यंत बापाचं वर्ष श्राद्धच होत नाही, जोपर्यंत त्याच्या मुलीच्या डोक्यावर अक्षदा पडत नाही तोपर्यंत त्या बापाचा आत्मा त्या मुली भोवतीच फिरत असतो. लक्षात ठेवा, हा नियम याच्याकरता आहे. वडील गेल्यानंतर फक्त मुलीसाठी नियम आहे, तोही वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर नाही. कारण बापाचं मुलीवर विशेष प्रेम असतं. लक्षात ठेवा, एकुलता एक मुलगा मिळाल्यानंतर बापाला जीवनात जेवढं दुःख होत नाही त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्याची एकुलते एक लेक नांदायला निघाल्यानंतर होत. या जगातल्या गरीबातल्या गरीब बापाला सुद्धा वाटत नाही की माझ्या मुलीनं उन्हामध्ये कष्ट करावं. आज गरीबातल्या गरीब बापाला सुद्धा वाटतं माझ्या लेकीला सावलीमध्ये बसून काम मिळावं, माझ्या लेकीला कष्ट करायला लागू नये, माझ्या बाळीला दुःख मिळू नये, माझ्या बाळीला त्रास होऊ नये. म्हणून तो बाप आताचा काळ सोडून द्या. मागच्या काळामध्ये बापानं मुलीला हुंडा देण्यासाठी स्वतःची किडनी विकली अशी सातारा जिल्ह्यातल्या बापाची गोष्ट आजपासून 20 वर्षापूर्वी पेपरला बातमी आली होती. का? तर त्या काळामध्ये काहीतरी 10-11 तोळं सोनं मागितलं. बापाला वाटलं एवढं सोनं जर मी दिलं तर नक्की माझ्या मुलगी या घरामध्ये जाईल. बापाची परिस्थिती नव्हती त्या काळात.
बापानं आपली स्वतःची किडनी 2.5 लाख रुपयाला विकली आणि आपल्या मुलीच्या लग्नाकरता पैसे घेतले, सोनं घेतलं आणि एका श्रीमंत घराण्यामध्ये स्वतःची मुलगी दिली. एवढं बापाच्या लेकीवर प्रेम असतं, लक्षात ठेवा.